नमस्कार. कोरोना काळजी आणि उपाय ही एक विशेष सिरीज किंवा विशेष कार्यक्रम आपण करतो आहोत सातत्याने आपल्या ह्या वाहिनीवर आणि आज आपण बोलणार आहोत कोरोना आणि उद्योग क्षेत्रावर त्याचा झालेला परिणाम या सगळ्याबद्दलची माहिती देण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक यांना. नमस्कार सर. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते. सर कार्यकारी उपाध्यक्ष आहेत NSDL. त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध होत असतात कायमस्वरूपी. त्यानंतर सरांनी आजपर्यंत सर 3000च्या वर व्याख्यानं दिलेत तुम्ही या विषयावर आणि सर अर्थविश्लेषक सुद्धा आहेत. बजेट संदर्भात सातत्याने त्याचं विश्लेषण करत असतात सर गेली अनेक वर्ष. आज आपण बोलणार आहोत कोरोनाचे वेगवेगळ्या क्षेत्रांवर जेव्हा परिणाम होतोय, आरोग्य क्षेत्रावर सगळ्यात मोठा परिणाम जेव्हा आपण म्हणतो आहोत तेव्हा उद्योग क्षेत्रावर सुद्धा त्याचा थेट परिणाम झालेला आपल्याला दिसतो. तर सुरुवातच आपण तिथून करूया की जेव्हा आपण उद्योग क्षेत्रावर सर परिणाम म्हणतोय थेट, तेव्हा नेमका काय परिणाम जाणवतोय त्याचा? उद्योग क्षेत्राचा जर विचार करायचा झाला तर एक सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट अशी आपण लक्षात घेऊ की आपण जेव्हा देशाची अर्थव्यवस्था असं म्हणतो तेव्हा ती वेगवेगळ्या अर्थकारणातनं वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रातनं अशी बनलेली असते. आणि कोरोना हे असं संकट आहे की ते केवळ वैद्यकीय संकट आहे अशातला भाग नाही, तर ते तितकंच आर्थिक, सामाजिक आणि राजकीय असं हे संकट आहे. आणि गेल्या इतक्या दिवसांच्या सततच्या लॉकडाऊननी तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकालाही आपल्या अर्थकारणाकडे एका वेगळ्या पद्धतीने बघण्याची आवश्यकता आलेली आहे. आणि मग त्याच्यातच जेव्हा फ्रँकलिन टेम्पल्टन सारख्या घटना होतात किंवा शेअर बाजाराचे निर्देशांक जेव्हा वादळी पद्धतीने फिरायला लागतात त्यावेळेला या गोष्टीचा विचार करावा लागतो. कारण किती एक गोष्ट नक्की आहे की कोरोनाने फार मोठ्या प्रमाणावरती संपूर्ण जागतिक अर्थकारणालाच एक प्रकारचा सेटबॅक बसलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचा ह्याचा झालेला परिणाम असा आहे की अशा साधारणपणे सगळ्या वादळी किंवा परिस्थितीमध्ये ज्या ज्या क्षेत्रांकडे आपण एक सुरक्षा कवच किंवा डिफेन्सिव्ह सेक्टर्स म्हणून पाहतो किंवा डिफेन्सिव्ह स्टॉक्स म्हणून पाहतो त्याच्यासारखे म्हणजे मग ते इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा ते तुम्ही मगाशी म्हणलात तसं वैद्यकीय क्षेत्र असेल, याच्यावरती सगळ्यात मोठा परिणाम झालाय. त्यामुळे या विषयाचा गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. आपण आता वेगवेगळ्या क्षेत्रांबद्दल सर बोलणार आहोतच, पण त्या अगोदर आपले फोन नंबर्स काय आहेत बघून घेऊया. फोन सुद्धा तुम्ही करू शकता आणि सहभागी होऊ शकता. आपले दूरध्वनी क्रमांक आहेत संपर्कासाठी 022 आपला STD कोड आणि आपला क्रमांक आहे 24900232. नंबर पुन्हा एकदा 24900232. हा आपला संपर्कासाठीचा दूरध्वनी क्रमांक आहे. फोन करा आणि जे काही प्रश्न असतील ते जरूर विचारा. सर ह्या सगळ्यामध्ये आपल्या देशाला आपण कृषीप्रधान देश म्हणतो आणि कृषीची कामं, शेतीची कामं या दिवसात खूप मोठ्या प्रमाणात होतात. तर आपण सगळ्या कृषी कामांबद्दल न बोलता आत्ताचा जो सीझनल आपण ज्याला म्हणतो कामं आहेत, मग त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा जर विचार केला तर आता मोठ्या प्रमाणात आंबा त्याचं उत्पादन म्हणा किंवा त्याची विक्री म्हणा किंवा कॅनिंग सारखा बिझनेस आहे, फूड प्रोसेसिंग सारखा एक खूप मोठा उद्योग आहे जो सुरू असतो स्पेशली या दिवसात. तर त्याच्यावर सुद्धा याचा परिणाम याचा सगळ्यात मोठा आणि विपरीत परिणाम तुम्ही जे उदाहरण दिलं तिथपासून आहे. आणि तो बहुपेडी असा पद्धतीचा किंवा वेगवेगळ्या स्वरूपाचा असा ते एका इंडस्ट्रीतला आहे की एकीकडे इतका वेळोवेळी पाऊस पडलेला आहे आणि त्यामुळे मुळातच आता जेव्हा आंबा पिकण्याचा जो सीझन होता त्यावेळी पडलेल्या पावसाने ते आंब्यांची जी प्रतवारी असेल त्याची ती नक्की कमी झाली. त्याचं जे शेल्फ लाईफ आहे, अस्तित्व काल आहे, तो कमी झालाय. काही भागामध्ये आपल्या कोकणामध्ये आज तो झाडावर पिकलेला आंबा खाली उतरवून द्यायला माणसं मिळत आहेत, बऱ्याच ठिकाणी ती मिळत नाहीयेत. आणि तो मिळो अथवा न मिळो सगळ्यात महत्वाची अडचण अशी आहे की ह्या वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या प्रवेशबंदींमुळे की जी कोरोनामुळे अत्यावश्यक आहे, पण त्यामुळे त्या आंब्याची ज्या प्रमाणामध्ये आणि ज्या वेगाने वाहतूक व्हायला हवी होती ती होत नाहीये. याच्यावरती होणारा परिणाम किंवा पर्याय म्हणजे कॅनिंग हा असतो. पण कॅनिंग दोन्ही पद्धतीने चालत नाही की कॅनिंग करणारे जे कारखाने आहेत किंवा फॅक्टरीज आहेत त्याही बंद आहेत आणि ते कॅनिंग ज्या डब्यांमध्ये करावं लागतं त्याचाही पाहिजे त्या प्रमाणामध्ये पुरवठा होत नाहीये. आणि मुळातच ज्या प्रमाणामध्ये त्याच्यासाठी वेगळ्या पद्धतीचं जे निर्जंतुकीकरण करावं लागलं असतं तेही मटेरियल उपलब्ध नाहीये. पण आंबा हे अशा पद्धतीचं एकमेव उदाहरण नाहीये. मुळातच आपल्या देशभरामध्ये फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीला गेली अनेक वर्ष आपण सातत्याने एका विशिष्ट उद्योगाचा दर्जा दिलेला आहे आणि त्याच्यावरती राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे दोघंही महसुलासाठी अवलंबून असतात. पण संपूर्ण देशभरातच आणि याची जी निर्यात होते त्याच्या जगभरामध्ये सुद्धा त्या फळाला कुठच्याही प्रकारचा उठाव नसल्यामुळे अक्षरशः आपण जसं काही वेळेला पाडव्याच्या दिवसांमध्ये फुलांच्या परिस्थितीमध्ये पाहिलं की ती फुलं मळ्यातनं खुडण्यापेक्षा सुद्धा त्याच्यावरती ट्रॅक्टर चालवणं शेतकऱ्यांनी पसंत केलं. कारण ते खुडून जवळपासच्याही बाजारपेठेत आणण्याचा खर्च त्याच्यापासून मिळणाऱ्या विक्रीच्या उत्पन्नापेक्षा कमी होतं. त्यामुळे एक उद्योग म्हणूनही त्याच्यामध्ये अडचण आहे, ग्राहक म्हणूनही त्याच्यामध्ये अडचण आहे आणि उत्पादक म्हणूनही त्याच्यामध्ये अडचण आहे. विवेक पांडे यांचा फोन आहे नागपूरहून. काय म्हणतात बघूया. नमस्कार, बोला.
हा, शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत जे उद्योग आहेत त्याच्यावर कोरोनाचा काय परिणाम होईल? ओके, धन्यवाद. शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत जे उद्योग आहेत सर, त्याच्यावर कोरोनाचा काय परिणाम होईल असं त्यांनी विचारलं. दोन गोष्टी आहेत. शैक्षणिक क्षेत्रामध्ये जो कोरोनावरती होणारा परिणाम आहे तो जितका फूड प्रोसेसिंग वरती आज मितीला पूर्णपणाने नकारात्मक दिसतोय तेवढा तो नकारात्मक असेलच अशातला भाग नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीचा आता शैक्षणिक क्षेत्राचा जर विचार करायचा झाला तर गेले अनेक वर्ष या ना त्या कारणासाठी खासगी कंपन्या तसंच सरकारी पातळीवरती ई लर्निंगकडे आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जाऊ असे प्रयत्न केले जात होते. आज अपरिहार्यपणानं त्याच्याकडे आपण जातोय. मुद्दा पहिला. मुद्दा दुसरा की एकंदरीतच साऱ्या जगभरामध्ये याची अडचण असल्यामुळे आपल्या देशातनं उठून परदेशामध्ये शिकायला जाणाऱ्या सगळ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीत आता शैक्षणिक वर्ष हे एका पातळीवरती येण्याची शक्यता आहे. हा या संधीचा किंवा या संकटाचा सगळ्यात मोठा फायदा आहे. कारण अनेक देशांमध्ये ही शैक्षणिक वर्ष वेगवेगळी होती. चीनचा जर अपवाद वगळला तर आज मितीला जगभरात कुठेही या शैक्षणिक वर्षातल्या प्रक्रिया सुरूही झालेल्या नाहीत. हा एक त्याचा फायदा असेल. आणि तिसरा जो एक परिणाम किंवा घटक शैक्षणिक क्षेत्राच्या दृष्टीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती लक्षात घ्यायला लागेल तो हा आहे की एकंदरीतच स्टँडर्डायझेशन ऑफ कोर्सेस आणि स्टँडर्डायझेशन ऑफ सिलेबस हे फार मोठ्या प्रमाणावरती होईल. शक्यता नाकारता येत नाही की एकंदरीतच विद्यार्थी एका देशातनं उठून दुसऱ्या देशात जाण्यापेक्षा सुद्धा वेगवेगळ्या देशातली अनेक मोठी विद्यापीठं वेगवेगळ्या विद्यापीठांशी फार मोठ्या प्रमाणावरती करार मदार करून घर बसल्या अशा पद्धतीचं अगदी प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत जिथे प्रत्यक्ष लॅबमध्ये जाऊन काम करावं लागत नाही अशा पद्धतीचं संशोधन सोडलं तर बाकी सगळ्या संशोधनांचं स्टँडर्डायझेशन होण्यासाठी कोरोनाचा परिणाम हा सकारात्मक असेल. नकारात्मक एवढाच परिणाम आहे की एकंदरीतच असं 20 मार्च नंतर आपल्या देशात जो आपल्याला कंटिन्युअस लॉकडाऊन करावा लागला त्यामुळे ज्यांच्या परीक्षा अर्धवट झाल्या किंवा सुरूच झाल्या नाहीत त्या विद्यार्थ्यांना फार काळ तणावाखाली राहावं लागलं. आणि विशेषतः जे महत्वाच्या वर्षासाठीचे विद्यार्थी होते आणि ज्यांना परदेशामध्ये किंवा पुढील शिक्षणासाठी जायचं होतं ते विद्यार्थी आणखीन वाढीव तणावाखाली होते. हा एक मात्र त्याचा नकारात्मक परिणाम आहे आणि याचे वैद्यकीय आणि आर्थिक असे दोन्ही परिणाम होते. म्हणजे काही काही क्षेत्रांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला तफावत दिसेल पण काही काही क्षेत्रामध्ये जग एका पातळीवर आलंय असं सुद्धा आपल्याला जाणवणार आहे. सर, पर्यटन हा उद्योग संपूर्ण जगासाठीच खूप महत्वाचा आहे आणि आत्ताचा जर आपण ज्या काळात कोविड आपल्याकडे आहे कोविड-19 तो जर विचार केला तर हा तर पीक पिरियड आहे टुरिझमची जी आपण जी इंडस्ट्री म्हणतो त्याच्यासाठी आणि तो सगळ्यात मोठ्या प्रमाणात आता सफर झालाय. काय नाही म्हणजे एका वाक्यात सांगतो की पर्यटनामधलं आता अत्यंत वाईट परिस्थिती जर या कोरोनामुळे सगळ्यात जास्त कुठच्या उद्योगाची झाली असेल तर ती पर्यटनाची आहे. ती केवळ जागतिक पातळीवर झाली असं नाही ते स्थानिक पातळीवरती ही झालेली आहे. याचं एक अत्यंत उत्कृष्ट उदाहरण देऊ की आपण सगळ्यांनी वॉरन बफेचं नाव ऐकलेलं आहे. जगप्रसिद्ध गुंतवणूकदार आहे. जागतिक श्रीमंतांच्या क्रमवारीत 3 नंबरची व्यक्ती आहे आणि त्याच्या बर्कशायर हाथवेचा जो $10 शेअर आहे तो अगदी या बाजारामध्ये सुद्धा फक्त $2,60,000 डील होतो. तर यंदा जी त्याची 5 मे 2020 वार्षिक सर्वसाधारण सभा किंवा अॅन्युअल जनरल मीटिंग झाली त्याच्यात बोलताना त्यांनी असं सांगितलं 90 वर्षाची व्यक्ती आहे. साधारणपणे 4.5 तास ती आपल्या गुंतवणूकदारांच्या प्रश्नांना उत्तरं देते आणि 45 ते 48 हजार भागधारक त्याला उपस्थित असतात. त्यांनी सांगितलं की गेल्या 12 वर्षात पहिल्यांदा एखाद्या विशिष्ट तिमाहीत किंवा एखाद्या विशिष्ट आर्थिक वर्षामध्ये मी इतका काही $1 बिलियन नुकसान बुक करतोय आणि त्यातलं संपूर्ण नुकसान हे एअरलाईन्स आणि पर्यटन या क्षेत्रातलं आहे. कारण अमेरिकेतल्या डेल्टा एअरलाइन्सचा सगळ्यात मोठा आणि महत्वाचा भागधारक वॉरन बफे आहेत आणि त्यांनी त्यातला एकही शेअर स्वतःजवळ ठेवलेला नाही. आणि वॉरन बफे सारखी व्यक्ती जी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ओळखली जाते त्यांनी शांतपणाने असं सांगितलं की पुढचे 2 ते 2.5 वर्ष मला याच्याबद्दल काहीही खात्री नाही शंकाही नाही. माझ्या मनात पूर्ण विश्वास आहे की इतके दिवस जे जमिनीवर असलेली विमानं होती ती उद्या परिस्थितीमुळे उडू शकली तरी सुद्धा अनेक कंपन्यांच्या धोरणामुळे आणि व्यक्तिगत प्राधान्यक्रमामध्ये बदल झाल्यामुळे विमानं उडली तरी त्याच्यात बसायला किती लोक तयार होतील. आणि मुळातच पर्यटन ही इतकी कॅपिटल इंटेन्सिव्ह आणि त्याच वेळेला लेबर इंटेन्सिव्ह इंडस्ट्री आहे. त्यामुळे लेबर मोबिलिटी आणि कॅपिटल मोबिलिटी या दोन्ही निकषांवरती पुढची कमीत कमी 2 ते 2.5 वर्ष ही अत्यंत हलाखीची पर्यटन उद्योगाला जातील. हे फार नकारात्मक वाटेल पण ही वस्तुस्थिती आहे. पण आणि दुसरी त्याच्यातली एक गोष्ट सर की पर्यटन हे ज्याच्यामध्ये काम करणाऱ्यांसाठी ती रोजगाराची एक गोष्ट असते पण जे त्याच्यामध्ये पैसा
गुंतवतात आणि फिरायला जातात त्यांच्यासाठी ती लक्झरीची गोष्ट आहे, त्याच्यामुळे त्याला प्राधान्य एवढ्यात मिळणं ही सुद्धा थोडीशी नाही, कठीण नाही. आहे. आपण सर त्यावर बोलूया, पण एक फोन घेऊया का आधी? पंढरपूरहून सुनील आपल्याशी बोलतोय. मी पंढरपुरातनं बोलतोय. बोला मी पंढरपुरातनं सुनील रेवटीकर बोलतोय. बोला सर. कोरोनामुळं IT क्षेत्रावरती काय परिणाम होणार आहे? ओके. आणि दुसरा प्रश्न असा आहे, कोरोनाच्या या महामारीमुळं किती नोकऱ्यावरती परिणाम होईल, म्हणजे जागतिक दृष्टिकोनातून विचार केला तर, आणि भारतामध्ये औद्योगिक क्षेत्राला वाव मिळणार आहे का मोठ्या प्रमाणामध्ये? IT वर काय परिणाम होणार आहे, नोकऱ्यांवर काय परिणाम होणार आहे, जागतिक स्तरावर आणि औद्योगिक क्षेत्रावर काय परिणाम होणार? आपण IT पासून सुरुवात करूया. जी. पर्यटन आणि आधीच्या फूड प्रोसेसिंगच्या बरोबर उलटी स्थिती IT मध्ये असेल. गेली अनेक वर्ष आपण IT सेक्टर म्हटल्यानंतर सॉफ्टवेअरचा विचार जास्त करत होतो आणि हार्डवेअरचा विचार कमी करत होतो. जगभरातच, आपल्या देशामध्येच असं नव्हे की करोना नंतरच्या काळामध्ये वर्क फ्रॉम होम हे इतके दिवस ऐच्छिक असलेलं प्रकरण येणाऱ्या काळामध्ये अत्यावश्यक अशा प्रकरणाकडे जात आहे. आणि त्यामुळे एकंदरीतच नेटवर्क, लॅपटॉप आणि त्याची वेगवेगळी ऍप्स या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरच्या दृष्टीने येणाऱ्या काळामध्ये फार मोठ्या संधी उपलब्ध होतील. आणि त्याही पेक्षा सुद्धा या संपूर्ण सेक्टर मधला एकंदरीतच जी नोकरीची पद्धत आहे ती पूर्णपणाने बदललेली असेल. अगदी आपल्या देशातलं उदाहरण द्यायचं झालं तर TCS, विप्रो, इन्फोसिस सारख्या मोठ्या कंपन्यांनी आधीच जाहीर केलंय. TCSने तर त्याच्या अनेक कर्मचाऱ्यांना तशा संबंधातल्या ईमेलही पाठवली आहेत की त्यातला बहुतांश स्टाफ हा येणाऱ्या काळामध्ये पूर्णपणाने वर्क फ्रॉम होम याच पद्धतीने काम करेल. आणि केवळच IT सेक्टरमध्ये नव्हे तर जे जे कनेक्टेड वर्क्समध्ये किंवा स्टँड अलोन पद्धतीने काम करू शकतात अशा पद्धतीने हार्डवेअर आणि नेटवर्क याच्या काळात, येणाऱ्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती संधी उपलब्ध होती. आजही आपण घरी बसून बघतोय की नेहमीच आपण म्हणतो की नेटवर्क स्लो आहे, पण जेव्हा आपण सगळे आता एकदम वर्क फ्रॉम होम मोडमध्ये गेलोय त्याच्यानंतर आपण प्रत्येक जण म्हणतो की सकाळी मला नेटवर्क मिळत नाही. तर येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीचं नेटवर्क सक्षम करणं, होता होईतो स्टँड अलोन पद्धतीने काम करणं आणि त्याच्याही पेक्षा सुद्धा प्रोग्रॅमिंग पेक्षा सुद्धा जॉब कंट्रोल लँग्वेज पद्धतीने काम करणं, हे जे क्षेत्र आजपर्यंत दुर्लक्षित ठेवलं गेलं होतं. कारण त्याच्यामध्ये फार लेबर इंटेन्सिव्ह आहे, फार टेस्ट इन्सेंटिव्ह आहे आणि सगळ्यात महत्वाचं IT सेक्टरमध्ये जो होणारा परिणाम आहे आणि विशेषतः तो आपल्यासारख्या देशामध्ये, कारण आपल्याकडच्या ज्या महत्वाच्या कंपन्या आहेत त्या सगळ्या आउटसोर्स प्रोसेसिंग मध्ये काम पाहतात. तर एकंदरीतच कुठच्याही प्रोग्रामचं जे आपण ज्याला रिग्रेशन टेस्टिंग म्हणतो, ज्याला व्हॉल्यूम टेस्टिंग म्हणतो, हा प्रकार आपण रुटीन नेचरमध्ये पाहत होतो. येणाऱ्या काळामध्ये त्याच्या स्पेशलायझेशन सर्व्हिसेस याचं फार मोठ्या व्यवसायाच्या संधी IT मध्ये उपलब्ध होती. आणि जगभराचा विचार करता नोकऱ्यांवर होणारा परिणाम, जगभराचा विचार करता नोकऱ्यांवर होणारा परिणाम हा दोन पद्धतीचा असेल. नोकरीच्या संधी पूर्णपणाने कमी झालेल्या असतील अशातला भाग नाही, परंतु एकंदरीतच आपण किती कमीत कमी कर्मचारी ठेवून जास्तीत जास्त काम करून घेऊ शकतो याचा एरवीही विचार केला जातो. तो जास्त सातत्याने येणाऱ्या काळात केला जाईल. मुद्दा पहिला. मुद्दा दुसरा की येणाऱ्या काळामध्ये त्यामुळे परदेशातनं उठून एखाद्या परक्या देशात जाऊन काम करणाऱ्यांच्या नोकरीच्या संधी फार मोठ्या प्रमाणावरती मर्यादित होतील. दोन गोष्टी आहेत की आजही आपण असं पाहिलं की एअर इंडियाने आता जाहीर केलं की आपण जवळजवळ जी 17 विमानं चालवणार होतो त्याच्याऐवजी 180 विमानातनं आपण देशातनं परदेशात जे आपले भारतीय राहत आहेत ते परत येणार आहेत. याचाच अर्थ असा की नंतरच्या काळामध्ये त्यांना तिथे परत जायच्या संधी फार कमी प्रमाणामध्ये उपलब्ध होतील. तर त्या प्रमाणामध्ये स्थानिक पातळीवरती गोष्टी होतील. आणि ह्याला असलेली करोनाचा संबंध नव्हे पण एकंदरीत त्याही घटकाचा संबंध होईल. विशेषतः तो ITच्या संबंधामध्ये तुम्ही प्रश्न विचारल्यामुळे की एकंदरीतच आपण ज्या देशांमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती भारतीय तंत्रज्ञ किंवा भारतीय व्यावसायिक पाठवत होतो त्या दोन्ही महत्वाच्या देशामध्ये येणाऱ्या काळामध्ये त्यांच्याकडच्या सर्वोच्च पदाच्या निवडणुका आहेत. आणि अशा वेळेला परदेशातल्या नोकरिकांना जास्त संधी देण्यापेक्षा माझ्या देशातल्या नागरिकांना जास्त संधी देईन हा राजकीय, आर्थिक आणि सामाजिक असा तिन्ही प्रश्न असतो आणि तो कोविडच्या पार्श्वभूमीवरती आल्यामुळे आणखीन टोकदार होईल. करेक्ट. म्हणजे सगळ्याला आता जे काही इंटरेस्ट आपण म्हणतो त्याला आता कुठेतरी कोविडची एक पार्श्वभूमी असणार आहे हे मात्र नक्की. राजेंद्र अमरावतीहून आपल्याशी बोलतायत. नमस्कार राजेंद्र, बोला. ओके, फोन कट झालाय.
परत ते संपर्क साधतील. सर, मगाशी पर्यटनाचा मुद्दा आपला अर्धवट पर्यटनाच्या राहिला होता. मुद्द्यामध्ये केवळ पर्यटनाशी संबंधित एवढ्याच नोकऱ्यांवरती परिणाम होईल अशातला भाग नाही. कारण साधारणपणे आपण पर्यटन म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर हॉटेल बुकिंग येतं, पर्यटन म्हणल्यानंतर विमानाची किंवा रेल्वेची तिकीटं येतात. याच्या बरोबरीने पर्यटनावरती थेटपणाने अवलंबून असणारा दुसरा जो व्यवसाय असतो तो म्हणजे परकीय चलन किंवा फॉरेक्स. आणि ह्या फॉरेक्सचे फार मोठ्या प्रमाणावरती येणाऱ्या काळामधल्या व्यवहारांवरती परिणाम होईल. त्यामुळे दिसायला तो पर्यटनाशी संबंधित नसला, आपण तर बँकिंग किंवा फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये घेतलेला असला तरी अनेक प्रायव्हेट कंपन्यांमध्ये, विशेषतः फायनान्शियल सर्व्हिसेस कंपन्यांमध्ये फॉरेक्स हँडलिंग हा त्यांचा मेजर पोर्टफोलिओ आहे. त्याला जर मागणीच नसेल तशा पद्धतीचे कुठचेही व्यवहार होणार नाहीत. हा पर्यटनावरचा विपरीत परिणाम आर्थिक सेवांवरती होत राहील. अगदी. आणि ह्या संदर्भात असंही सर म्हटलं जातंय की पर्यटन क्षेत्र हे पुढल्या काही वर्षांसाठी अशा पद्धतीने त्याच्यावर त्याचा परिणाम आपल्याला दिसून येणार आहे. याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? अत्यंत उघड आहे. अगदी आपण आज साधं पाहतोय की जे कल्याण डोंबिवलीमध्ये राहतात पण मुंबईमध्ये नोकरीला येतात, तर त्यांच्याही पर्यटनाबद्दल, हा पर्यटन नाही, हा दररोजचा प्रवास आहे, पण त्याच्याही बंधनं सांगतोय. आज आपण बसमध्ये सांगतोय तरी सुद्धा आपण लोकांना सांगतो की एका सीटवर एक जण बसा. आता मुंबईच्या सबर्बन ट्रेनमध्ये आपण कसं करणार आहोत हे माहिती नाही, परंतु एक उदाहरण म्हणून घेतलं तर मुळातच तो संपूर्ण फ्लो कमी होणार आहे. आणि तो फ्लो कमी होत असल्यामुळे वेगळ्या पद्धतीच्या संधींचा विचार करावा लागेल का याचा विचार करावा लागेल. अगदी सर. सिव्हिल एव्हिएशन हे सुद्धा एक खूप महत्वाचं आपण म्हणू शकतो की एक क्षेत्र आहे आणि त्याच्यावर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम. आता तुम्ही उदाहरण तर दिलंच त्या बाबतीतलं, किंवा वाहतुकीची जे दळणवळण आपण साधं म्हणतो तो सुद्धा एक भाग खूप महत्वाचा आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगा? हे सिव्हिल एव्हिएशन आणि फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर असं आपण जोडून घेऊया, कारण त्यांचा एकमेकांशी जवळचा संबंध आहे. सिव्हिल एव्हिएशन किंवा नागरी विमानसेवा किंवा नागरी हवाई वाहतूक ज्याला आपण म्हणतो, हे क्षेत्र असं आहे की ते भांडवल प्रधानही आहे आणि ते श्रमप्रधानही आहे. आणि मुळामध्ये आपण जेव्हा गेली अनेक दशकं, अनेक वर्ष आपल्या देशामध्ये सुद्धा अशा प्रकारचे विमानतळ जेव्हा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप वरती करून घेत होतो, त्यावेळेला एकंदरीतच त्या विमानतळाचा काय पद्धतीचा टर्नओव्हर असेल, किती पद्धतीचे प्रवासी आणि कार्गो, कारण विमानतळामध्ये दोन्ही भाग येतात, तुमच्या माझ्यासारखे प्रवासी असतात आणि कार्गो असतात. आणि कित्येक विमानतळ हे असे आहेत की तिथे दिसायला प्रवाशांची संख्या कमी असते पण कार्गोचा बिझनेस जास्त असतो. म्हणून आपण जे उडान पद्धतीची जे विमानतळ सुरू केली त्याच्यामध्ये कार्गोचा भाग जास्त आहे. आणि JRD टाटांचं एक फार छान वाक्य आहे विमान वाहतूक सेवेबद्दल. ते असं म्हणतात की जेव्हा तुम्ही प्रवाशांची ने-आण करत असता त्यावेळेला तो प्रवासी सुखरूप येणं महत्वाचं आहे, तो थोडा उशिरा आला तरी चालेल, पण जेव्हा तुम्ही मालाची वाहतूक करत असता तेव्हा तो एक वेळ आला नाही तरी चालेल पण तो वेळेवर यावा लागतो. आणि ह्या दोन वेगवेगळ्या यंत्रणा आहेत. ज्या वेळेला आपण नॉर्मल सर्कमस्टान्सेसमध्ये सर्वसाधारण परिस्थितीमध्ये काम करत असतो तेव्हा या दोन्ही पद्धतीच्या, कारण त्यांचं जे वित्तीय चक्र आहे ते वेगळं आहे. मुळात आता अगदी उद्या लॉकडाऊन उठला आणि तुमच्या माझ्यासारख्यांना आपल्या वैयक्तिक कारणांसाठी असेल किंवा व्यावसायिक कारणांसाठी असेल तरी सुद्धा गेल्या 90 दिवसामध्ये जे आपण अनुभव शिकलोय तर अनेक व्यावसायिक उद्योग कंपन्या असं म्हणतील की इतके दिवस नाही तरी आपण व्हिडिओ कॉन्फरन्सनी काम करत होतो तर जाता येईल का, मुद्दा पहिला. दुसरं, जो इमिजिएट आपल्याला मालाची वाहतूक करायची तो माल तयार आहे का, ती यंत्रणा तयार आहे का. त्यामुळे ह्या दोन्ही दृष्टीने येणाऱ्या काळामध्ये त्यांचं जे नियमित उत्पन्न आहे तेही विलंबित होईल आणि नियमित उत्पन्न विलंबित झालं तर भांडवल प्राप्तीवरती मोठा परिणाम होतो. आणि तेवढ्याकरता कालचं जे पंतप्रधानांचं भाषण आहे किंवा आजचं जे प्रेस कॉन्फरन्सेस आहेत किंवा येणाऱ्या काही काळामध्ये ते घोषणा करणार आहेत, मला खात्री आहे की नागरी विमानसेवा आणि पर्यटन याचा या पॅकेजमध्ये नक्कीच समावेश होईल. विचार केला जाईल. अगदी. सखाराम कदम बीडहून प्रश्न विचारतायत. नमस्कार सखाराम, बोला, प्रश्न विचारा. हॅलो, बोला. नमस्कार सर. नमस्कार, बोला. मी सखाराम कदम बीडवरून बोलतोय. आमच्याकडे 25 ते 30 क्विंटल कापूस आहे सध्या घरामध्ये. बर. सर्वांच्या अगोदर त्याला 5,000 रुपये भाव होता आणि आता व्यापारी तर येत नाहीत लॉकडाऊन मुळे, पण आले तरी 4200 मागतात, म्हणजे 800 रुपये आम्हाला क्विंटल भागात तोटा आहे. काय करावं आम्ही आता? बर. खूप महत्वाचा प्रश्न आहे. शेतीशी संबंधित कापसाला भाव आता कमी मिळायला लागला आणि मला वाटतं हे वेगवेगळ्या उत्पादनांवर होणारच आहे. सर, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? अगदी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण ज्या वेगवेगळ्या नगदी पिकांचा विचार केला तर महाराष्ट्राच्या अर्थकारणापुरेसा जर विचार करायचा झाला तर आंबा, संत्र, ऊस आणि कापूस आणि काही प्रमाणामध्ये तंबाखू या सगळ्यांची ही परिस्थिती आहे. एकंदरीतच केंद्र आणि राज्य सरकार त्याच्याकडे वेगवेगळ्या पद्धतींनी पाहतायत.
कारण मुळामध्ये कापसासारखी जी वस्तू आहे ती केवळ भौगोलिकदृष्ट्या महत्वाची आहे अशातला भाग नाही, परंतु त्याला लागणारी जी कामगारांची आणि शेतकरीची गरज आहे ती फार विशिष्ट स्वरूपाची आहे. आणि त्यामधले जे बरेचसे शेतमजूर आहेत किंवा कामगार आहेत त्यांचं जर स्थलांतरण झालेलं असेल तर हा प्रश्न फार मोठ्या प्रमाणावरती बिकट आहे. त्यामुळे तो केवळ आर्थिक प्रश्न आहे किंवा केवळ वैद्यकीय प्रश्न आहे अशातला भाग नाही. सुदैवाने अजूनही ज्या प्रमाणामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव हा माणसांमध्ये झालाय त्या प्रमाणामध्ये तो प्राण्यांवरती आणि पिकांवरती झालेला नाही, ही त्यातल्या त्यात सुदैवाची गोष्ट आहे. अदरवाईज ही परिस्थिती अत्यंत बिकट आहे. ह्यांच्या या मताशी मी सहमत आहे. हो, आणि ते आपण सातत्याने बोलतो आहोत की त्याच्यातून बाहेर पडायला आपल्याला निश्चितच वेळ लागणार आहे आणि आपल्याला अशा परिस्थितीमध्ये अनेक गोष्टींचा विचार सर करावा लागतोच. या सगळ्यामध्ये आता तुम्ही कामगारांचा त्याच्याबद्दल आपण सातत्याने बोलतो आहोत, तर हा सुद्धा एक प्रश्न खूप महत्वाचा आहे सर, की मग या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा येत्या काळामध्ये बदल होऊ शकेल असं तुम्हाला वाटतं? येत्या काळामध्ये बदल नक्की होईल, म्हणजे केवळ सकारात्मक राहायचं अशा अर्थाने मी म्हणत नाही. याचं कारण असं आहे की आपण जर पाहिलं तर ह्या आधीची जी काही वेगवेगळी संकट असतील, ह्या आकाराचं ह्या स्वरूपाचं संकट आपण पहिल्यांदाच पाहिलंय, काल पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात सांगितलं तसं. पण ह्याच्या आधी आपण पूर पाहिलेत, दुष्काळ पाहिलेत, अनेक वर्ष चाललेल्या लढाया पाहिलेत. पण दरवेळेला अशा संकटातनं बाहेर पडल्यानंतर केवळ त्या प्रांताचं त्या देशाचं असं नव्हे तर एकंदरीतच जगाचं अर्थकारणही चांगल्या अर्थी वरच्या पातळीवरती गेल्याचं आपण पाहिलंय. या प्रमाणामध्ये फक्त होणारा एक परिणाम आपण लक्षात घेतला पाहिजे की एकंदरीतच येणाऱ्या काळामध्ये कोणताही उद्योग किंवा कोणतंही उद्योजक किंवा कोणतंही सरकार धोरण म्हणून केवळ मालाच्या उत्पादनाचं प्रमाण आणि सातत्य वाढेल याच्यावर लक्ष ठेवेल अशातला भाग नाही, तर किती ज्या प्रमाणामध्ये यांत्रिकीकरण होऊ शकतं का याचा विचार केला जाऊ शकेल. आणि एकंदरीतच कॅपिटल अप्रिसिएशन पेक्षा सुद्धा किंवा भांडवल वृद्धीपेक्षा सुद्धा भांडवल उभारणीकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं जाईल. आणि मग ते कृषी क्षेत्रापासून अगदी तुम्ही मगाशी उल्लेख केला त्या सेवा क्षेत्रापर्यंत किंवा पर्यटन क्षेत्रापर्यंत सुद्धा होईल. आणि याचा सगळ्यात मोठा फायदा किंवा परिणाम हा बँकिंग आणि इन्शुरन्स या कंपन्यांना येणाऱ्या काळामध्ये होऊ शकतो. कसा तो पण आपण जरा थोडा सांगूयात. दोन गोष्टी की मुळामध्ये आजपर्यंत आपल्या देशामध्ये वैयक्तिक आयुष्याचा विमा ज्याला आपण लाईफ इन्शुरन्स असं म्हणतो त्याचं फार मोठं प्रस्थ होतं. पण जोपर्यंत आपल्यावरती सक्ती केली जात नाही तोपर्यंत आपण सर्वसाधारण विमा किंवा जनरल इन्शुरन्सच्या प्रक्रियेत पडत नसू. अगदी आपण घराचा किंवा गाडीचा इन्शुरन्स एवढ्यासाठीच करत होतो की काही काही वेळेला ती रजिस्ट्रेशनची पूर्वअट असते म्हणून. पण आता या करोनाच्या संकटानंतर केवळ मानवी जीवनाचं नुकसान झालंय अशातला भाग नाहीये. आता एवढे 90 दिवस 95 दिवस 100 दिवस काही देशात तर त्याच्याहून जास्त काळ अशा संपूर्ण कंपन्या बंद पडल्यानंतर त्यांच्या यंत्राच्या निर्मितीपासून त्याच्या यंत्राच्या मेंटेनन्स पर्यंतचा विचार केलेला आहे. केवळ फॅक्टरीज असं नव्हे, तुम्हाला तुमच्या माझ्या घरातल्या अनेक गोष्टींच्या इन्स्ट्रुमेंट्सचाही त्याचा विचार करावा लागलाय. आणि ही पूर्णपणाने सर्वसाधारण विमा किंवा जनरल इन्शुरन्सला असलेली सुवर्ण संधी आहे. कारण जनरल इन्शुरन्सचा सगळ्यात महत्वाचा कारण असं आहे की आपल्या आयुष्याचा विमा हा अनेक वर्षाचा असू शकतो, पण सर्वसाधारण विमा हा फक्त 1 वर्षाचा असू शकतो. आणि मग ह्याच्याबद्दलची जाणकारी किंवा ह्याच्याबद्दलची माहिती किंवा उपयुक्तता जेवढी वाढत जाईल तेवढी ह्याच्यासाठीची मागणी वाढेल. आणि विमा क्षेत्राचं मी बँकिंगशी घातलेलं उदाहरण अशासाठी आहे की एकंदरीतच आपण सीबीएसच्या जमान्यामध्ये सगळ्या बँकांच्या विलिनीकरणानंतर सुद्धा त्यांचं कॉम्प्युटरायझेशन सक्षम राहील असं पाहिलंय. आणि लाईफ इन्शुरन्सच्या तुलनेमध्ये सर्वसाधारण विम्याचं कॉम्प्युटरायझेशन किंवा संगणकीकरण हे फार मोठ्या प्रमाणावरती झालंय. आणि आपण जे एका उद्योगधंद्याच्या चर्चा करतोय की काही विमा कंपन्या आणि आपल्या देशातली एक महत्वाचा उद्योग समूह एकत्र येऊन जगातली एक मोठी टेलिकॉम कंपनी घेत आहे, हे येणाऱ्या काळातल्या उद्योगाचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असेल. कारण या उद्योगांमध्ये कायद्याने एकत्र येण्यामध्ये बंदी नाहीये, पण एकत्र येण्यामुळे एकाच वेळेला रेव्हेन्यूची काळजी आणि भांडवलाची काळजी घेतली जाईल, अशी विलिनीकरण होऊ शकतील. आणि त्या दृष्टीने बँकिंग, विमा आणि फायनान्शियल सर्व्हिसेस आणि काही प्रमाणामध्ये फूड प्रोसेसिंग या गोष्टी होतील. एक उदाहरण सांगतो की फूड प्रोसेसिंग आणि बँकिंग जर इन्शुरन्स एकत्र आले तर एकंदरीतच संपूर्ण प्रक्रियेमध्ये म्हणजे मालाची आंबा एखाद्याकडनं खरेदी करणं किंवा संत्री एखाद्याकडनं खरेदी करण्यापासून त्या निर्यातदारापर्यंत वस्तू पुरवणं असं जर एक कॉंग्लोमरेट तयार झालं तर त्याला टॅक्स कन्सेशन्स मिळतील. येणाऱ्या काळामध्ये फूड प्रोसेसिंगचा तशा पद्धतीने विचार करावा लागेल. कारण गेली अनेक वर्ष आपल्याकडे केंद्र सरकारमध्ये फूड प्रोसेसिंग हे सेपरेट खातं आहे आणि त्याला आपण ऑलरेडी इंडस्ट्रियल सेक्टर म्हणून रेकग्निशन दिलेलं आहे. कोल्हापूरहून प्रवीण आपल्याला प्रश्न विचारतायत. नमस्कार प्रवीण, बोला. हॅलो हॅलो, बोला, प्रश्न विचारा. हा नमस्कार, मी प्रवीण रायबागकर बोलतोय कोल्हापूरहून.
बोला. ह्या कोरोनाचा इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट किंवा एक्झिम व्यवसायावरती काय परिणाम होऊ शकेल? बरं, धन्यवाद. इम्पोर्ट एक्सपोर्टवर काय परिणाम ह्याचा होणार आहे असं विचारलं. इम्पोर्ट एक्सपोर्टवरती होणारा परिणाम हा राजकीय स्वरूपाचा जास्त असेल, आर्थिक स्वरूपाचा कमी असेल. याचं कारण असं आहे की ज्या गोष्टीची मला गरज आहे त्या गोष्टीची आर्थिक निकषता म्हणून मी मान्य करीन, परंतु येणाऱ्या काळामध्ये इम्पोर्ट एक्सपोर्टवरती होणारा परिणाम हा एकंदरीतच तो देश थेट विदेशी गुंतवणूक किंवा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटला किती प्रमाणामध्ये चालना देतोय याच्यावरती अवलंबून राहील. एक साधं उदाहरण देतो म्हणजे मी काय म्हणतो हे तुमच्या लक्षात येईल की आपण एक अशी बातमी ऐकतोय, किती खरी किती खोटी हे कळायला मार्ग आहे आणि ते केव्हा अंमलात येईल खरी असली तरी हे आपल्याला आता सांगता येणार नाही. परंतु एकंदरीतच कोरोना हे प्रकरण उघडकीस आल्यापासून चीन ज्या पद्धतीने इतर देशांशी वागतंय, तर अनेक युरोपीय कंपन्या, अनेक पाश्चिमात्य कंपन्या, काही अमेरिकी कंपन्या असा विचार करतायत की चीनमध्ये त्यांची जी उत्पादन केंद्र आहेत ती वेगळ्या देशामध्ये जाता येईल का. आपण एक भारत सरकार म्हणूनही तो विचार करतोय. कालचं जर संपूर्ण पंतप्रधानांचं भाषण आपण ऐकलं तर कोणत्याही देशाचा जरी उल्लेख नसला तरी बी व्होकल अबाउट लोकल अँड थिंक ग्लोबल अबाउट लोकल हे जे आहे हे एकंदरीतच ते केंद्र माझ्याकडे येईल का अशा पद्धतीने येईल. मग जर माझी देशांतर्गत बाजारपेठच इतकी मोठी झाली तर कदाचित माझ्या देशातल्या उत्पादकाला निर्यातीपेक्षा सुद्धा इथल्या गोष्टींवरती करता येईल. याचं उदाहरण देतो. 2008च्या मंदीचा आपल्या देशाच्या अर्थकारणावरती जगातल्या कुठच्याही देशाच्या तुलनेमध्ये सगळ्यात कमी परिणाम झाला. याचं कारण असं होतं की माझ्या देशांतर्गत बाजारपेठेचं आकारमानच एवढं मोठं होतं की जेवढा माल मी उत्पादन करत होतो तेवढा तो इथे विकत होतो. शेवटी उत्पादक म्हणून मी जेव्हा मालाची निर्मिती करतो तेव्हा मी ज्या भावात निर्माण केलंय त्याच्यापेक्षा जास्त भावानी आणि लवकरात लवकर कोणताही एनपीए न होता मला माल विकता येईल का ह्याच्याशी मला देणं घेणं असतं. मी ज्याला माल पुरवतोय तो माझ्या देशातला आहे, माझ्या गावातला आहे का दुसऱ्या देशातला आहे याच्यावरती परिणाम होणार नाही. मुद्दा पहिला. मुद्दा दुसरा, तरी सुद्धा निर्यातीला चालना आपण करत जाईल जेवढं माझ्या इंडस्ट्रीचं स्वरूप वाढत जाईल. आता मी माझ्या आजच्या एका लेखात गमतीने म्हटलंय तसं की ह्याचा सगळ्यात होणारा फायदा कदाचित हा टेक्सटाईल्स आणि हँडलूमला असेल. कारण मोदी जॅकेट नावाचा जो प्रकार आहे त्यातला राजकीय रंग सोडून देऊ. 2014 साली ती काही 100 रुपयाची 1 कोटी रुपयाची इंडस्ट्री होती. गेल्या वर्षी मोदी जॅकेट ह्या एका प्रकाराची फक्त बिझनेस टर्नओव्हर 18,000 कोटी रुपये होता. मग आता याच्याशी निगडीत जी साधनं आहेत त्यांना तो माल कुठे विकतो हा कुठे प्रश्न येतो. तिसरी गोष्ट, भारतामध्ये जर काही कंपन्या खरोखरच चीन किंवा तशा पद्धतीच्या देशातून आल्या तर मुळातला त्याचा ओनर तिकडे आहे आणि त्यामुळे आपण जो आपल्या देशातनं माल अगदी आपल्या एफडीआयची टेक्निक किंवा अग्रीमेंटचं टर्म म्हणून पाठवलं तरी तो माझ्यासाठी निर्यात आहे. आणि एकंदरीतच येणाऱ्या अर्थकारणाचं स्वरूप पाहू जाता निर्यात वृद्धीला प्राधान्य, पण आयातीबद्दल मात्र वेगळ्या पद्धतीचा विचार केला जाऊ शकतो. आणि तो एका मिनिटात सांगतो आणि मग थांबतो की मुळामध्ये आपण आज आयात म्हटल्यानंतर उदाहरणार्थ आपण तेल घेऊ. तेल ही आपल्या देशातली सगळ्यात मोठी आयात आहे. परंतु आपण गेली अनेक वर्ष, हे केवळ 2014 नंतर झालं असं नाही, आधीपासून सुरुवात झाली होती. आजद्वारे माझ्या आयातीचे जे पैसे मी तुला द्यायचे आहेत ते तुझ्या परकीय चलनामध्ये किंवा भारतीय रुपयामध्ये देण्याच्या ऐवजी माझ्या देशात जो माल तयार होतो त्या मालाच्या स्वरूपामध्ये देऊ. आज आपण तेलासाठी गेल्या 3 वर्षामध्ये काही देशांना असं सांगितलं की मी तेल तुझ्याकडनं घेईन पण मी तुला अमेरिकन डॉलर देणार नाही, मी तुला चीनी युआन देणार नाही, मी जगातली कुठची रिझर्व्ह करन्सी देणार नाही. याच्या ऐवजी आमच्याकडचं उत्पादन, मग ते तांदूळ असेल, माझ्याकडचं पिण्याचं पाणी असेल, माझ्याकडचं हॉस्पिटलायझेशन सर्व्हिसेस असेल, अशी आपण बॅक टू बॅक अग्रीमेंट म्हणतो अशी केलेली आहेत. येणाऱ्या काळात आयात निर्यातीचं स्वरूप हे केवळ चलनावरती किंवा मालावरती अवलंबून नसेल, 2 संबंधित देशांमधले व्यापारी संबंध कसे असतील याच्यावर अवलंबून असेल. सर, शेवटची 2 मिनिटं आपल्याकडे आहेत. जाता जाता एवढं फक्त आपण सांगूया की बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं जातंय की मंदीमध्ये संधी हे सुद्धा आता खूप मोठ्या प्रमाणात सगळीकडे बोललं जातंय. तर कोविड-19ची ही पार्श्वभूमी बघता ह्याच्यामध्ये किती तथ्य, शेवटची 3 मिनिटं. कोविड ची पार्श्वभूमी लक्षात घेता मंदीमध्ये संधी हे केवळ समारोपाचं वाक्य त्यामुळे गोड बोलायचं असं नव्हे, तर एकंदरीतच तो कुठच्याही अर्थकारणाचा पाया असतो. तुम्ही जितक्या लवकर बदलत्या आर्थिक आणि व्यावसायिक परिस्थितीशी जुळवून घेऊ शकता तितक्या लवकर ती संधी उपलब्ध होते. आणि आज मितीला आपल्या देशाच्या एकूण राष्ट्रीय ढोबळ उत्पन्नाच्या 58% वाटा हा सेवा क्षेत्राचा आहे. आणि सेवा क्षेत्राचं एक सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की अत्यंत कमी भांडवलावरती अत्यंत कमी काळामध्ये, ज्याला आपण जस्टेशन पिरियड असं म्हणतो, त्याच्या पलीकडे तुम्ही जाता. आणि म्हणून मग गमतीने असं म्हणलं जातं की या क्षेत्रातल्या कंपन्या खाली यायलाही वेळ लागत नाही आणि या कंपन्यांची वाढ व्हायलाही वेळ लागत नाही. मग ही जर संधी असेल
तर अशा पद्धतीनं कोविडच्या दृष्टिकोनातनं शिक्षण, मगाशी मी म्हटलं तसं हार्डवेअर आणि एकंदरीतच कुठच्याही पद्धतीचं जॉब प्रोसेसिंग, मग ते वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये असू शकतं, हा येणाऱ्या काळातली संधीची सगळ्यात मोठी क्षेत्र असतील. आणि अगदी जाता जाता आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी काय सांगाल? कारण ह्याबद्दल बोलत असताना आपण चांगल्या चांगल्या गोष्टी बोलतो आहोतच, पण एक प्रकारची भीती सुद्धा सगळीकडे आहे सर. नाही, मनामध्ये भीती असणं हे अत्यंत साहजिक आहे आणि त्यामुळे मी मोकळेपणाने असं म्हणेन की कोविड किंवा कोरोना ही केवळ वैद्यकीय आजार नाहीये. तुमच्या माझ्यासारखे, मग तुम्ही नागरिक असा, उद्योजक असा किंवा ग्राहक असा, आपल्या सगळ्यांना एकंदरीतच आपल्या जीवनशैलीचा पुनर्विचार करावा लागेल अशा परिस्थितीचं हे कारण आहे. म्हणजे एकंदरीतच जी तरुण पिढी कधीही त्यांच्या पाकिटामध्ये राव कॅश ठेवत नसे, कारण कार्डावरती काम चालत होतं. आज जेव्हा मी माझ्या बिल्डिंगच्या खाली जाऊन मला भाजी घ्यावी लागते, त्याची किती इच्छा असली तरी तो भीमपे घेत नाही. मग हे जे प्रकरण आहे, हे जर लक्षात ठेवलं तर आपली बदलती जीवनशैली आणि बदलतं खर्चाचं आणि उत्पन्नाचं प्रमाण हे जर लक्षात घेतलं तर येणाऱ्या काळाचं आपल्याला नव्यानं मांडणी करावी लागेल. अगदी सर, थँक्यू, तुम्ही इथे आलात आणि अगदी कमी वेळामध्ये आपण खूप वेगवेगळ्या विषयांवर बोललो, उद्योगांबद्दल बोललो. तुमचे मनापासून आभार मानते आणि नव्या विषयासह पुन्हा आपली भेट होईलच. तोपर्यंत नमस्कार.